संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोनही पक्षांकडून राजकीय मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य संगमनेरकरांच्या भेटीगाठी सुरू केल्यात। यंदाची निवडणूक आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून ही निवडणूक शहर विकास आघाडीच्या नावाखाली लढवली जाणार असल्याची शक्यता आहे। आमदार तांबे यांच्या भेटीतून सर्वपक्षीय निष्कलंक उमेदवाराचा शोध सुरू आहे। त्यामुळे संगमनेरात यावेळी शहर विकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित तांबे यंदा या निवडणुकीचं सारथ्य करत आहेत। आमदार सत्यजित तांबे यांनी शहराच्या विकासासाठी जगातील विकसित शहरांच्या संकल्पना साकारणाऱ्या विभूतींच्या चरित्रांचा अभ्यास करून संगमनेर शहराच्या विकासाचं मॉडेल तयार केलं आहे। पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं त्यावर काम करून ऐतिहासिक शहराचं बिरुद मिरवणाऱ्या संगमनेर शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा त्यांचा मानस आहे। ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी त्यांनी उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांनी 90च्या दशकात मांडलेला शहर विकास आघाडीचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी दूरदृष्टीनं असलेल्या चांगल्या सहकार्यांची साथ आवश्यक असल्यानं आमदार सत्यजित तांबे यांनी शहर विकास आघाडीची बांधणी करण्यासाठी संगमनेरकरांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या आहेत। त्यासाठी पूर्वी शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या 18 पगड लोकांसह विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त प्रतिष्ठित आणि प्रभावी नागरिकांना शहर विकासाच्या प्रयत्नात सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आमदार अमोल खताळ यांनी यांचे विजयी घोडदौड राखण्याचं आवाहनही सत्यजित तांबे यांच्यासमोर असल्यानं अतिशय सूक्ष्म नियोजन त्यांचं सुरू आहे। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।